श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये. आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये आणि स्वामींच्या संदेशामध्ये एक अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. अहंकार आणि गैरसमजामुळे गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. माणसाच्या आयुष्यातील माणसाचे सर्वात मोठे दुश्मन म्हणजे अहंकार आणि गैरसमज. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडलेली असते, त्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडाफार गैरसमज झाला ना, तर ती गोष्ट आपल्या आयुष्यातून पूर्णतः दूर जाते. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अहंकार कधीच आपल्याला सत्य गोष्टी पाहू देत नाही. आपल्यामध्ये जो अहंकार असतो तो अहंकार आपल्याला सत्याच्या मार्गावरती चालू देत नाही. या जीवनामध्ये अहंकार आणि गैरसमज फक्त दूर ठेवा. या जीवनामध्ये 100% तुझ्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घडणार. तू विश्वास ठेवतो स्वामींवरती, तर आज शेवटपर्यंत विश्वास ठेवून बघ. कारण की स्वतः स्वामी चमत्कार घडवणार, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलणार. आणि नेमकं एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये जर एखाद्या गोष्टीची तुला नक्कीच जाणीव असेल, एखाद्या गोष्टीची तुला जर नक्कीच इच्छा असेल की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे, हे आनंद माझ्या कुटुंबामध्ये पाहिजे, असे आयुष्य माझ्या मनामध्ये आहे, ते आयुष्य नक्कीच माझ्या प्रत्येक जवळच्या माणसाला लागावे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निर्मळपणे आणि निस्वार्थीपणे फक्त स्वामींची भक्ती करून बघ. फक्त स्वामींची भक्ती करून बघ. त्या भक्तीतून नक्कीच तुला ते मार्ग दाखवतील. स्वतः स्वामी नक्कीच तुझ्या वाईट वेळेमध्ये, तुझ्या वाईट काळामध्ये, ज्या वेळेमध्ये तुझी जवळची लोक सुद्धा तुझ्यासोबत उभी राहणार नाहीत, त्या वेळेमध्ये स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामींनी असे मोठे मोठे चमत्कार घडवलेले आहेत. जे ऐकून सुद्धा अंगावरती काटा येतो. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे नशीब बदलण्याची ताकद ठेवते. भाग्यवंत ठरणारच, भाग्यशाली ठरणारच. फक्त एकदा ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. कर्मभूमीवरती कर्म महत्त्वाचे आहेत, कृत्यभूमीवरती कृत्य महत्त्वाचे आहेत. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य भविष्य ठरवते. तुझे कर्म आणि तुझे कृत्य नक्कीच तुझे आयुष्य घडवणार. पण आज नक्कीच तुझ्या स्वभावावरती तुझे आयुष्य ठरलेले आहे, तुझ्या कर्मांवरती तुझे आयुष्य ठरलेले आहे. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा, या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग तुला सांगतो, ती म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झालेला आहे. कारण की आज आपल्याला देवाने एवढं समक्षम बनवलंय की आपण काही ना काहीतरी करू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी काही ना काहीतरी करू शकतो. पण सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती सुद्धा अशी आहे की काही लोक स्वतःसाठी सुद्धा काही नाही करू शकत. वेळ आणि परिस्थिती ही त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत. त्यांना फक्त ते हात लोकांसमोर पसरवण्यासाठी पुढे आणावे लागतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सध्याच्या वेळेतील कडू परिस्थिती म्हणजे ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती अनाथ पोरं, अपंग पोरं, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, बऱ्याच लोकांना हे जग पाहता येत नाही, बऱ्याच लोकांना काही करता येत नाही. आणि ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तरी कुणीच करत नाही. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या वाड्यां ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्यां ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. आणि नक्कीच आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला असेल की आपण जसे आपलं आयुष्य जगतो त्या लोकांना
लोकांचा ते स्वप्न असतं की मला तसे आयुष्य जगायचे आहे. फुल ना फुलाची पाकळी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर आपल्याकडून त्या लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते. गेल्या जवळपास 1 वर्षापासून हा मुद्दा तुला सांगत आहे. तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली, तर काहीच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. ते लोक म्हणजे आम्हाला प्रभाबाई क्षेत्रे, भारत पाटील, विमल मुचंडी, संजय मदे, नंदकुमार सर या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की स्वामींना माहिती आहे या मतलबी दुनियेमध्ये लोकांचा जो विचार करतो, तो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहायला शिकतो, तो नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहतो. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे कर्म तुझे भविष्य ठरवणार, तुझे कृत्य तुझे भविष्य ठरवणार. नक्कीच आज तुझ्या कर्मांवर लक्ष दे. उद्या येणारा तुझा कल नक्कीच बदलणार, उद्या येणारा तुझा कल नक्कीच बदलणार. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण एक वाईट परिस्थिती सुद्धा तुला सांगतो. आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही करतात, पण आज बऱ्याच लोकांची परिस्थिती सुद्धा अशी आहे की त्यांना काहीच करता येत नाही. आज त्या लोकांचा विचार जर आज प्रत्येक माणसाने मिळून एकत्र केला ना तर नक्कीच त्या लोकांना फुल ना फुलाची पाकळी, पण नक्कीच त्या लोकांना एक मोठी मदत त्यांच्या आयुष्यासाठी होऊ शकते जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला तर. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. तर या गोष्टीला मदत कशी करावी, लवकरात लवकर या गोष्टीला मदत कशी करावी, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. वळूयात स्वामींच्या संदेशापुढे, पण त्यापूर्वी एक शेवटची विनंती हीच ठेवतो, तुझ्यासमोर हीच ठेवतो की माणसाचे कर्म हे त्याचे भविष्य ठरवतात. आज नक्कीच फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक माणसाने एकत्र या. नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला खूप मोठी मदत होईल. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे आणि नक्कीच स्वामींच्या अनुभवात. स्वामींचे अनुभव आणि त्या अनुभवाची सत्यता, स्वामींचे अनुभव आणि त्या अनुभवाचे बोल आज बऱ्याच लोकांनी अनुभवलेले आहे. वेळेचा खेळ आहे. जो व्यक्ती या वेळेमध्ये वेळेला किंमत देईल, वेळ त्याची किंमत कधीच करणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची आहे, कारण ती वेळेवरती एखाद्या गोष्टीची किंमत समजली तर वेळ नक्कीच ती गोष्ट आपल्यासाठी ठरवते. पण वेळेवरती एखाद्या गोष्टीची किंमत नाही केली तर वेळ अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जाते ज्या ठिकाणी आपल्याला ती वेळ पुन्हा एकदा आणता येत नाही. नक्कीच पश्चाताप हा प्रत्येक माणसाला होतो एखादी गोष्ट केल्यानंतर, पण ती गोष्ट करण्या अगोदर माणूस विचार 1000 वेळा करत का नाही. नक्कीच एखाद्या गोष्टीमध्ये चुकल्यानंतर माणूस 100 वेळा विचार करतो की काय करावं. तर एखादी अशी गोष्ट असेल जी चुकीची आहे, ती गोष्ट करताना आपण 10 वेळा तरी विचार का करत नाही. या जीवनामध्ये माणसाचे नक्कीच स्वरूप असे झालेले आहे की स्वार्थापाठी माणूस धावत आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये माणूस अडकलेला आहे. नक्कीच या जीवनामध्ये जर भाग्यवंत ठरायचं असेल ना तर स्वामींचे विचार आणि स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव, कारण की स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द कधीच तुझ्यासोबत चुकीचं होऊ सुद्धा देणार नाहीत. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये नक्कीच काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ते म्हणजे स्वामी एक ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामीची प्रचिती मिळते ते स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल. एवढं नक्की आहे. कारण की मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे तर नक्कीच दशा झालेल्या
तुझ्या या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. दशा झालेल्या तुझ्या या जीवनाला नक्कीच दिशा स्वतः स्वामी दाखवतील. चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा उपयोग काहीच होणार नाही, या छोट्या छोट्या बाबी फक्त लक्षात ठेव. श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रासोबत वावरताना श्रीमंताचा आवाज आला नाही पाहिजे. हाच मैत्रीचा धर्म आहे, हाच या जीवनाचा सर्वात मोठा धर्म आहे. नक्कीच माणसाने एका समान भावनेने प्रत्येक लोकांकडे पाहिले तर या जीवनामध्ये मागासवर्गीय कोणी राहणार नाही. या जीवनामध्ये कधीच कोणत्या माणसाला कधीच कोणत्याही अडचणीमध्ये कोणाच्याही समोर हात पसरावा लागणार नाही. कारण की सध्याच्या वेळेस माणूस हा आपल्या आयुष्यातील बराच वेळ जातीवादाला देतो, बराच वेळ आपल्या आयुष्यामधील समभावनेला देतो. नक्कीच त्या गोष्टीमध्ये माणसाने वेळ वाया घालू नये. माणूस हा प्रत्येक माणसासारखा एकच आहे. मग त्या माणसासोबत वेगळी वागणूक आणि आपल्या माणसासोबत चांगली वागणूक असं का? या जीवनामध्ये बरेच प्रश्न आहेत, बरेच असे मुद्दे आहेत जे महत्त्वाचे मुद्दे कोणीच बोलत नाही, पण ते महत्त्वाचे प्रश्न तू आज ऐकून जाणार आहेस. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, मी एका क्षणात दूर करेल. हा शब्द माझा आहे, कारण की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुला फक्त ती गोष्ट कधी जाणवणार नाही, पण तुला नक्कीच जेव्हा स्वामींची फारच गरज लागेल त्या वेळेमध्ये तुला चमत्कार होताना नक्कीच पाहेल. कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. सध्याच्या वेळेमध्ये स्वामींची भक्ती करणं म्हणजे सुद्धा नशीब आणि स्वामींचे संदेश ऐकणे म्हणजे सुद्धा नशीब. तर आजचे हे स्वामींचे विचार फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की येणाऱ्या काही वेळात तुला ते विचार ऐकायला मिळतील जे विचार नक्कीच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात, नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल आणण्याची ताकद ठेवतात. आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणार. आणि दुःख संकट काय असतात? आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या
सामोरे जा. कारण की आज बऱ्याच लोकांनी, आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात, आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची, अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी गमावलेलं, आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतःचं स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत. ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बरंच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. तर या वेळेपासून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते?
नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका, दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत. आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत. त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय. तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही. आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये
कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. सारखे प्रयत्न करतोयस, प्रयत्न केल्यानेच माणूस हा यशस्वी ठरतो. आता तू वारंवार प्रयत्न करून तू हरत असशील तर तुला त्या गोष्टीचा अनुभव वाढेल, तुला त्या गोष्टी समजायला लागतील आणि त्यानंतर काही काळानंतर प्रयत्न करत राहशील तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरशील, नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरशील. या सर्व गोष्टी समजून घ्या, कारण की परमेश्वराने माणसाची रचना अशी केलेली आहे, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी काही मिळत नाही, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळत नाही. आणि नक्कीच जो माणूस वारंवार मेहनत करत असतो, जो माणूस वारंवार प्रयत्न करत असतो, काही वेळ लागतो, त्याला काही वेळ लागतं आणि पण नक्कीच तो व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतो. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे, स्वामींचे प्रत्येक संदेशातील प्रत्येक एक वाक्याचा अर्थ समजून जाणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी लपलेले आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा शब्द लपलेला आहे. स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज, येणारे 2 ते 3 दिवसामध्ये येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूपच खास ठरून जाणार आहेत. तर नक्कीच येणारे संदेश सुद्धा ऐकून बघ. पण आता त्यापूर्वी आजचा हा संदेश आणि त्या संदेशातील शब्द तुला अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता प्रत्येक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. या आयुष्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खुश राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक पर्याय आहे, एक पर्याय नाही, तो तुम्हाला करण्याचा एक साधन आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांची रिस्पेक्ट, तुमच्या आईवडिलांना तुम्ही दिलेला सर्व सन्मान, तुम्ही तुमच्या आईवडिलांना दिलेले सुख, तुमच्या आईवडिलाला कधी तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करायला लागू नये, एवढं मोठं पाप कधीही तुम्ही आयुष्यामध्ये करू नका. कारण की परमेश्वर सुद्धा स्वतः म्हणतो आमच्या पहिले तुमचे आईवडील, कारण की आईवडील आपले जन्मदाता आहेत, आपल्याला जीवनामध्ये आणणारे व्यक्ती, आपल्याला या जीवनामध्ये सर्व प्रकारचे शिकवणी देणारे व्यक्ती ते म्हणजे आपले आईवडील. काही लोकांना असं वाटते की मला माझ्या आईवडिलांची कधी साथ मिळाली नाही, त्यांचे विचार चुकीचे आहेत, कारण की आज ते आहेत म्हणून तुम्ही आहात. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यामध्ये आईवडिलांना दुखवलं नाही तर खूपच उत्तम आहे, पण तुमच्यामुळे कधी कोणत्या प्रकारचे दुःख तुमच्या आईवडिलांना सहन करावे लागले असेल तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्याकडून माफी मागा, परमेश्वराकडून माफी मागा, नक्कीच परमेश्वर माफ करतील आणि यानंतर कधी कोणत्या प्रकारची अशी चूक करू नका. हा पहिला मुद्दा तुम्हाला समजला असेल, जो आपल्याला सुखाच्या मार्गाकडे नेतो. आता दुसरा मुद्दा, दुसरा मार्ग सुद्धा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती. निस्वार्थपणाने परमेश्वराची भक्ती केलीस तर आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुला मिळेल. जर तू स्वार्थीपणाने परमेश्वराकडे गेलास, परमेश्वराकडे मागत बसलास तर नक्कीच तुला आयुष्यामध्ये ते भेटण्याची शक्यता कमी आहेत, कारण की तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार नाहीस. तू फक्त अपेक्षा लावून बसशील की परमेश्वर मला देईल, देव मला देईल, मी त्यासाठी थांबतो. कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा कोणाकडून ठेवू नकोस. स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेव की तू कधी हारणार नाहीस. तुला एक वाक्य सांगेन फक्त, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव. बघ आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अपयश तुला लाभणार नाही, कोणत्याही प्रकारचे दुःख तुला लाभणार नाही. आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही दुःख आले असतील, आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही संकट आले असतील, आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक माणसाने दुखवलं असेल, प्रत्येक माणसाने तुमची साथ सोडली असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, मी स्वतःसाठी आहे. कारण की जेव्हा स्वतःच्या मनावरती तुम्ही विजय कराल तेव्हा या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तुम्ही विजय करणारच करणार. प्रत्येक गोष्ट स्वामींची अनमोल आहे, प्रत्येक बाबी स्वामींची अनमोल आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामी संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे, महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल.
स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड
ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढेच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार.
बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. स्वामी नक्कीच सांगतात, स्वामी नक्कीच सांगतात. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे. माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळंच सुंदर असतं, सगळंच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे. या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे या जीवनामध्ये, या वाक्यातून तुला समजून जाणार आहे. कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात, एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्वाचा असतो. वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो. पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात, स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका. कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात, आपले कष्ट कधीच कमी नसतात. स्वतःच्या कष्टांची किंमत करा. आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज वाटते. पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस. कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी. कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे
आहे, जे काही दुःखाचं घडत आहे ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे, तू फक्त स्वामींचे नाव रोज घे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचे चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठीच जगणार. आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे पण माझं चांगलं होऊ दे. हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस, असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस. कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे. आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये हीच शक्ती आहे जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही. पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे त्याचा विचार आता जास्त करू नकोस, त्याचा विचार आता करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते. आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या मेहनतीवरती अवलंबून असतो. आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारांमध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे. पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस
चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या,
तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे.
आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव
अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची
परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही,
ह्याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे. विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढं सांग, अजून किती? तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या